आमदार आणि माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज काँग्रेसचे बारसाकळे, मंदाकिनी, सुधाकरराव अध्यक्षा, नगराध्यक्ष आहेत ना ते, नगराध्यक्षा दर्यापूर आणि दुसरे आपले सुधाकरराव बारसाकळे, बँकेचे माजी अध्यक्ष आणि सर्व सदस्य, स्वीकृत सदस्य, नगरसेवक, 19 नगरसेवक आणि नगराध्यक्ष या सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर दुसरे अकोल्याचे माजी राज्यमंत्री रामदासजी बोडके यांचे चिरंजीव, बारी समाजाचे नेते आपले दीपक रामदासजी बोडके आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर राज बोरकर आणि त्यांच्या सर्व, संदीप मेश्राम, नागपूर जिल्हा अध्यक्ष, कुंभारे, सहारे, बोरकर, रामटेके, आझाद समाज पार्टी, त्याचबरोबर शौर्य सेना अध्यक्ष, विविध सर्वच या ठिकाणी आलेले सर्व पदाधिकारी, अमित कारमोरे, उबाटा, इंगळे, आझाद समाज पार्टी आणि केतन सहारे, रामटेक उपसरपंच आणि बेळगावमधले आलेले कर्नाटकातून बच्चूभाऊंच्या प्रहार जनशक्तीचे शिवकुमार, धनाजी बोधले, रोहित पाटील, दीपक बोधले, सुदेश आणि सर्वच पदाधिकारी, शाखा प्रमुख या सगळ्यांचं, महिला, आमच्या भगिनींचं, सगळ्या लोकांचं मनापासून मी स्वागत करतो. बच्चूभाऊ या संपूर्ण विदर्भामध्ये जेव्हापासून काम करतायत तेव्हा अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि शिवसेना मजबूत करण्याचं काम त्या भागामध्ये या ठिकाणी करतायत. मी बच्चूभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, मगाशी दर्यापूरचे लोक म्हणत होते की दर्यापूर नगरपालिकेवर लक्ष ठेवा. मी आपल्याला सांगतो, विकासासाठी निधी कमी पडणार नाही ही खात्री आपल्याला देतो. आणि जे ज्या काही मूलभूत सोयी सुविधा आपल्या लोकांना, नागरिकांना द्यायच्या आहेत, या सर्व बच्चूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली तिकडे या ठिकाणी दिल्यात. तुम्ही ताई कुठला एरिया आहे तुमचा? गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, तिकडे महिला आघाडीचं देखील मनीषाताई काम करतायत. आणि मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की बच्चूभाऊ सर्वसामान्य लोकांसाठी, दिव्यांगांसाठी, मी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागणीवर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे दिव्यांग मंत्रालय करणारं, आणि त्यामुळे दिव्यांगांच्या प्रती, गोरगरिबांच्या प्रती असलेली त्यांची श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा, यामुळेच या ठिकाणी आपण अनेक निर्णय घेतले. यापुढे देखील अनेक निर्णय आपण घेऊ गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी. हे महायुतीचं सरकार सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आहे. आणि म्हणून आज तुमचा सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी, तुम्ही ज्या विश्वासाने आलात, विकासाची कामं घेऊन या, विकासाच्या आपल्या भूमिकेवर, शेवटी आपलं राज्य सर्वसामान्य गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, या महाराष्ट्राला पुढं नेणं, विकासामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून बच्चूभाऊ आपला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.